सध्याच्या डिजिटल युगामध्ये एकदा रेकॉर्ड झालेल्या गोष्टी कधीच कायमच्या डिलीट होत नाहीत असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये सध्या अशाच 2 ऑडिओ क्लिप्स अचानक व्हायरल होऊ लागल्यात. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधील संवादाच्या या ऑडिओ क्लिप्स असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. नेमक्या या ऑडिओ क्लिप्स कुठल्या आहेत आणि त्या व्हायरल झाल्यामुळे कशी खळबळ उडाली आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो. दरवेळेस एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी हीच ती ऑडिओ क्लिप. यात एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंचा उद्धार करणारा आवाज भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरींचा असल्याचं कळतंय. तर त्यांच्या वक्तव्याला हुंकारानं प्रतिसाद देणारा आवाज महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांचा असल्याचं बोललं जातंय. खडसेंमुळे गिरीश महाजनांची कशी बदनामी होतेय आणि रक्षा खडसेंचं मंत्रीपद काढून घेणं का गरजेचं आहे, या बाबतीतला संवाद या क्लिपमध्ये. एबीपी माझा या क्लिपची पुष्टी करत नाही. या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो. दरवेळेस तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे. हा, तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा. काही करू नका, मी करतो बाबा. गमत पा दरवेळेस काही ना काही घेऊन येतो. हे भाऊ अति झालं ना. प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो. हा, घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो. पण फोटो दाखवतो तुझ्या फोटो म्हणजे 10 लोकांवर फोटो सगळे फोटो त्याचे एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ लपड. हा, दुनियाभर पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप. हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही. एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही. या क्लिपमध्ये तुम्ही जितक्या वेळेला बीप ऐकलंय त्या सगळ्या शिव्या आणि अपशब्द आहे. ही क्लिप समोर आल्यावर रोहिणी खडसेंनी महाजन आणि चौधरींवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवत भाजपमधल्या महिलांना गांभीर्यानं विचार करण्याचं आवाहन केलंय. माझं त्यांना विचारणं आहे की असल्या तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं जर गटार बाहेर पडत असेल आणि या गटारीमुळे ज्या महिला पदाधिकारी आज राजकारणामध्ये काम करतायत त्यांच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य केले जात असतील तर याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? तुम्ही ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षामध्ये फक्त तोंडात राम आणि वृत्तीमध्ये रावण असं काहीतरी आम्हाला दिसतंय. तर तुम्ही कुठल्या पक्षात काम करतायत ह्याच्यावरती तुम्ही नक्की माता भगिनींनी विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या बाबतीमध्ये किती अश्लील घाण प्रकारे तुमचे पदाधिकारी असतील, तुमचे नेते असतील, तुमच्या बाबतीमध्ये संभाषण करतायत. तर एकनाथ खडसे सध्या ज्या पक्षात आहेत त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंना अशा संभाषणाबाबत काही आचारसंहिता असावीशी वाटते. महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्राचा राजकीय संस्कृती संपलेली आहे, हे मी फार जबाबदारीने बोलतो. राजकारण तत्वानी आणि विचाराने होत होतं. हल्ली राजकारण वैयक्तिक पातळीवर जातं, हे सर्वात दुर्दैव आहे. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्यामध्ये सत्तेचं हास्य उभं करणं ही नवीन संस्कृती भाजपमध्ये आली असेल तर त्यांना लक लाभ आहे. माझं म्हणणं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे, एक तर आचारसंहिता लावावी, नाही तर यापेक्षा अजून संस्कृती महाराष्ट्रातली बिघडू शकते आणि त्याला पाप सत्तेमध्ये असलेले मंत्री अधिकारातून करताय, हे सर्वात दुर्दैव आहे. तर रोहित पवारांनी एक्सपोज करत भाजपच्या इज्जतीचा पंचनामा झाल्याचं म्हटलंय. खडसे साहेबांच्या ज्या सून आहेत त्या तुम्हाला माहिती आहे त्या राज्यमंत्री होत्या आणि मग त्या मंत्री असताना भाजपच्या मंत्री मोदी साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवून सुद्धा हे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांबद्दलचं बोलत असतील तर हे चुकीचं आहे. त्यांच्या पक्षाने चौधरीवर कारवाई केली असं आम्हाला कळालं नाही, त्यांनी राजीनामा दिला. पण मंत्र्यांचं काय, हे दोन जे वेगळे मंत्री आहेत
त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे की नाही तर काय दाखवायचे दात आणि खाण्याचे दात वेगळं. खडसेंबाबत ऑडिओ क्लिपवरनं राजकीय वातावरण पेटलेलं असताना आणखी एका ऑडिओ क्लिपनं आगीमध्ये तेल ओतण्याचं काम केलंय. गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांची दुकान ते चालवत होते. गावित पक्ष मानतो का? नाही. हा, तो गावितला पक्षाची पडलेली आहे, तो गावित पक्ष बुडवायला निघालेला आहे. ही कथित ऑडिओ क्लिप सुद्धा विजय चौधरी यांचीच असल्याचं कळतंय. डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावितांबाबतचं हे संभाषण विजय चौधरी आणि भाजपचे नंदुरबार ओबीसी सेलचे अध्यक्ष संदीप चौधरी या दोघांमधलं असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही, तर याने पाहिलं होतं का? गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांची दुकान ते चालवत होते. गावित पक्ष मानतो का? नाही. हा, तो गावितला पक्षाची पडलेली आहे, तो गावित पक्ष बुडवायला निघालेला आहे. नाही तर गावितने बोलवलं गावित हिना. अरे खुशाल, तो गावित मला बोलवत नाहीये, माझा अपमान करतोय. कोण आहे पक्ष? इथे पक्ष कोण चालवतोय? पक्ष कोणाचा ऐकतोय? निलेश काय खूप शक्तिमान आहे का? खूप काम करतो का? नाही. निलेशच्या क्षमतेपेक्षा आपण त्याला मोठं केलेलं आहे. हो, मोठं केलं आहे. एक निष्ठेनं काम करावं लागेल तर तू मोठा होशील म्हण. आणि विजय भाऊशिवाय त्याला पर्याय नाही म्हणत. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर माजी खासदार हिना गावित यांचे बंधू रोहन गावित यांनी विजय चौधरी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल केला. यावरून भाजपमधला वाद हा चव्हाट्यावर आला आहे. त्याचसोबत विजय चौधरी यांनी उत्तर महाराष्ट्र संयोजकाचा पदाचा देखील राजीनामा दिला आहे. तर त्याचसोबत हिना गावित यांच्या कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागला आहे. ते म्हणजे एकच मागणी, ती म्हणजे विजय चौधरी यांची हकलपट्टी करा. आणि तुम्ही त्या अशा अश्लील भाषा वापरतात. एक एवढ्या मोठ्या पदाधिकारीला असं लेडीज म्हणून बोलत असाल तर इतर लेडीजांचं काय आलं? पक्षाने याच्यावरती कडक कारवाई, निपक्ष चौकशी करावी. पक्षाने जर हे निपक्ष चौकशी झाली आणि त्याच्यात तथ्य आढळलं तर विजय चौधरींना आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांना देखील बरखास्त करण्यात यावं. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनाही आमची विनंती आहे की ज्याच्यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान होत असेल तर अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही. अशा व्यक्तीची म्हणजे माननीय विजयभाऊ चौधरी यांची पक्षामधून हकलपट्टी करण्यात यावी अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मी ही मागणी करतो. विजय वसंत चौधरी यांनी माननीय डॉक्टर विजयकुमार गावित, कृष्णराव गावित व माजी खासदार हिना गावित यांचे बाबत केलेले संभाषण रेकॉर्डिंग सार्वजनिक केल्याने त्यांचा जाहीररित्या अपमान केला म्हणून तक्रारदाराच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे वरप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या आदेशाने मी हनुमंत गायकवाड SDPO नंदुरबार शहर करीत आहे. जेन झीला गटर जनरेशन म्हणणाऱ्या भाजपच्या खासदार कंगना रनौत यांच्या भाषेवरनं रंगलेला वाद आता महाराष्ट्रातल्या स्थानिक नेत्यांपर्यंत येऊन पोहोचलाय. गिरीश महाजनांनी 2 दिवसांपूर्वी कंगना रनौतला भाषा जपून वापरण्याचा सल्लाही दिला होता. मला वाटतं असं कोणी स्टेटमेंट करता कामा नये. आपण बोलताना थोडा विचार केला पाहिजे, कारण इतके विषय गंभीर आहेत. मोदीजींनी स्वतः त्या विषयामध्ये आता लक्ष घालून मोदीजी स्वतः त्या विषयात बोलतायत. त्यांनी आता परीक्षा पद्धतीमध्ये किती सुधारणा ते करतायत. तर असं असताना मला वाटतं आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आपण थोडं तोडून आपण बोललो पाहिजे. त्यानंतर स्वतः महाजनांचीच कथित क्लिप व्हायरल झाल्यावर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरत असल्याचं यापूर्वी अनेक घटनांमधनं पाहायला मिळालं. पण केवळ राजकारणाचाच नाही तर नेत्यांच्या भाषेचाही दर्जा किती घसरलाय हेच यातून स्पष्टपणे दिसतंय. ही भाषा भाजपचे श्रेष्ठी खपवून घेणार की याबाबतीत काही कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. नंदुरबारहून भिकेश पाटीलसह चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव.